माझ्या मैत्रिणींनो, नका ग जास्त टेन्शन घेऊ, कारण इथं प्रत्येकाचं आयुष्य गोंधळलेलं आहे. फक्त कोणी दाखवत नाही. सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम असतातच. इथं कोणाचं प्रेम तुटलेलं आहे, कोणाचं करिअर थांबलेलं आहे, तर कोणाचं मन तुटलेलं आहे. तरी पण सगळे हसत असतात, कारण समोरच्याला दुःख दाखवायचं नसतं. का तर आपल्या अवतीभोवती असे पण काही लोक आहेत ना, जे रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगत बसतात. आपल्या आयुष्यामध्ये फक्त 2च गोष्टींच्यामुळं आपली ओळख निर्माण होत असते. तर त्या 2 गोष्टी कोणत्या? एक म्हणजे आपल्याकडं काहीच नसताना दाखवलेला संयम आणि दुसरं म्हणजे आपल्याकडं सर्व काही असताना दाखवलेली नम्रता. आपल्यामध्ये ना खूप सहनशक्ती असायला हवी, तरच आपण जिंकू शकतो. आपण जे काही करतो ना त्याच्यामध्ये आपणच जिंकणार याच विचाराने आपण कामाला सुरुवात करायची. एक ना एक दिवस आपण नक्कीच सक्सेस होतो. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सागर मी चाललो सकाळ सकाळ जिमला. आता हे पहा, सागर काढतोय गाडी. चला, सण सुद्धा असला ना मग जिमचा खाडा होतो. जिमला नाही जात, कारण मग सणासुदीचं कसं घरातलं आवरायचं, पूजेचं आवरायचं, त्यामुळं मग नाही जमत जायला. सणसूद नसला ना मग जातो जिमला. चला दादू, ये का निघायचं? चल, पप्पांना परत ड्युटीवर जायचंय, स्वयंपाक करायचंय. चल, आज जिम पण नाही आहे, योगा आहे. आठवड्यातून एक दिवस योगा असतो. Rest. Hands up. 4, 5, 6. Rest. नजर वरच्या हाताच्या अंगठ्याकडे. Hold it. 1, 2, 3, 4 and 5. Slowly leave it. Slowly straight. आता राईट हात up stretch. मागचा हात मागच्या पायावरती. Yes, very nice. उजवा पाय. And hold it. 1, 2. ज्या बिल्डिंगमध्ये जिम आहे ना त्याच्याच वरच्या फ्लोअरवरती योगा क्लासेस चालू असतात. आणि त्या मॅम आहेत ना, मग आठवड्यातून एक दिवस बुधवारी आमचे योगा क्लासेस घेत असतात. तर त्यांची एकदा योगा क्लासेसची बॅच होऊन गेली ना, त्यानंतर त्या बोलतात तुम्ही आठवडाभर जिम करता, पण एक दिवस तुम्ही योगा पण करत जा. मग जिममधून ज्याला कोणाला जायचं ना योगा क्लासेससाठी, ते मग योगा क्लासेससाठी मॅमकडे आम्ही जात असतो. ज्या दिवशी योगा असतो ना त्या दिवशी आम्ही जिम नाही करत, फक्त योगा करून घरी निघतो. मग तर झाला योगा, चाललो घरी, है ना. आता योगावरून आल्यानंतर मी लागले फरची पुसायला. तर सकाळी 5 वाजता उठल्यानंतर मी आंघोळ करूनच जिमला जात असते, त्याशिवाय काही फ्रेश वाटत नाही. पण काय होतं, जिममध्ये भरपूर घाम येतो ना, आणि मग जिमवरून आल्यानंतर दिवसभर तसंच राहायचं ते कसं तरी वाटतं. त्यामुळं मग जिमवरून आल्यानंतर मी फरची पुसते, टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग पुन्हा आंघोळ करते आणि मग बाकीचं देवपूजा, स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेत असते. त्यामुळं काय होतं, एकदम फ्रेश वाटतं आणि दिवस छान जातो. तर कधी पण मी आंघोळीच्या आधी फरची आणि टॉयलेट बाथरूम करून घेत असते. आंघोळीच्या नंतर मग नाही करत, कारण आपल्याला नंतर देवपूजा करायची असते, स्वयंपाक करायचा असतो ना. त्यामुळं फरची वगैरे हे क्लिनिंगचं काम मी आंघोळीच्या आधीच करून घेत असते. तर जिन्यावरती असे स्टील लावलेलं आहे ना रॅलिंग, तर त्याला पण असं भरपूर धूळ बसलेली होती ना, ती पण म्हणलं मध्ये मध्ये अशी पुसून घ्यावा, कारण जास्त दिवस पुसलं नाही ना ते जिन्याची रॅलिंगची धूळ ते मेंचट होतं. मग आता जिना चढून आल्यानंतर इथं थोडीशी जागा आहे ना, इथं धान्य ते सगळं ठेवलं होतं, सामान, भरपूर सामान होतं. आता ते स्टोरूममध्ये गेलंय ना, तर इथं सगळं मोकळं झालंय, खूप छान वाटायला लागलंय मला. तर आता म्हणलं 1-2 झाडं आहेत ना इंडोर, तिथं ठेवून देते, कारण जिन्यामध्ये 2-3 खिडक्या आहेत ना, त्याच्यामधून छान असा प्रकाश येतो तिथं आणि हवा पण छान येते ना, त्यामुळं म्हणलं इंडोर झाडं छान येतील. तर घरामध्ये कुठं जागा मिळेल ना मला इंडोर झाडं लावण्यासाठी, तर मी ते शोधत असते आणि झाडं जिथं जागा मिळेल तिथं लावून देत असते. आपल्या घरामध्ये तर सगळीकडं मनी प्लांट, स्नेक प्लांट असं मी लावून दिलेलं आहे. आता फरच्या आहेत ना, रोज काही मी हाताने पुसत नाही, कधी मध्ये मॉपनी पण मी पुसत असते, कधी मुलं पुसतात. पण जिना जरी मॉबनी पुसला ना, तो व्यवस्थित पुसला जात नाही, कारण ते जिन्याच्या कानेकोपरे आहेत ना, तिथं काही मॉब पोचत नाही आणि मग ते कचरा तसाच राहतो, तिथं धूळ तशीच राहते, व्यवस्थित ते वाटत नाही. त्यामुळे जिना कधी पण हातानेच पुसावा लागतो मला.
आणि तसं पण 8 दिवसातून एकदा का होईना मी घरातली सगळी फरची गरम पाण्याने मस्त हाताने पुसून घेत असते. तेव्हा मनाला एकदम छान वाटतं. आणि हाताने जर फरची पुसून घेतली ना, फरचीला एक वेगळीच चकाकी येते बघा. आणि माझ्या घराच्या आसपासून बघू शकता असे पाखरं, खारुताई इतके असतात ना, सगळ्या चिवचिवाट चालू राहतो. मी काम जरी करत असले ना, त्यांचं बाहेरचं चिवचिवाट ऐकून इतकं छान वाटतं ना. तुम्ही बघू शकता चपाती ठेवली ना आता खारुताईला, तर ती आता चपाती खायला आली. आणि आपल्या घराच्या आसपास आहे ना, एक ना अर्धी 6 खारुताई आहेत बरं का. त्या अशा उड्या मारत राहतात आणि भुका लागल्याने त्यांना असा चिवचिवाट करतात. आता तुम्हीच पहा कशी आरडती पलीकडून ती एक. तर आता ही आली ना खायला, दुसरी पण येईल, तिसरी पण येईल, सगळ्याच अशा खायला येत्याल. आणि छोटे मोठे पाखरं पण भरपूर असतात, तर मोकळं वातावरण आहे ना त्यामुळं. तर पाखरांना असं मुक्या जनावरांना काही आपण खाऊ घातलं ना, आपला पितृदोष कमी झाला जातो किंवा नाहीसा होतो असं म्हणतात. तर सकाळी एवढं वातावरण खराब होतं, आता थोडंसं उघडल्यासारखं झालंय. कपडे धुतलेत मी, सुकायलाच नव्हते घातले कारण मध्ये मध्ये ना पाऊस येत होता, थोडी थोडी झिमझिम यायची. तर वरती मी कपडे सुकायला घालायला आले, पण आता हे आपलं स्टोरूम आहे ना त्याच्यातच सुकायला घालते. कपडे दोऱ्या बांधलेले आहेत कारण पाऊस कधी येईल काय सांगता येत नाही. आभाळ थोडंसं निवाळ आहे बरं का, तरी पण काही सांगता येत नाही ना, त्याच्यामुळं आतमध्ये कपडे घालते मी आता. तर असं टेरेसवरती आले ना, झाडांकडून एक चक्कर मारल्याशिवाय काही करमत नाही. हे पापले झाडं आणि चाफ्याच्या झाडाला पण आता कळे यायला लागल्यात. इथून पुढं चाफ्याच्या फुलांचा सीझन चालू होतो. तर इथं जवळच घराचं काम चालू आहे ना, तर सारखा आवाज येत राहतो. आणि गुलाबाच्या फुलांचा गुच्छ हे बघा किती फुलं आहेत, 1 2 3 4 फुलं आहेत पहा एकाच फांदीला. इथं 4 आहेत आणि इथं 3 आहेत, पलीकडं पण 1. तर असं भरपूर फुलं येतात बरं का गुलाबाच्या झाडांना. तर फुलं मी दाखवले ना व्हिडिओमध्ये. बऱ्याचशा ताई बोलतात की झाडांना काय घालती, तर गुलाबाच्या झाडांना आम्ही शेणखत घालतो. आणि म्हणजे जे कुंड्यामध्ये झाडं लावलेले आहेत ना, त्यांना महिन्यातून एकदा तरी आपल्याला 1-2 मूठभर शेणखत घालावं लागतं. आणि DAP खताचे 7-8-10 दाणे द्यायचे फक्त. तर गुलाबाच्या झाडांना DAP खतामुळं फुलं जास्त प्रमाणामध्ये येतात आणि हिरवेगार राहतात. आणि शेणखतामुळं पोषण मिळतं झाडांना. तर असं करत असतो आम्ही, त्यामुळे ते झाडं व्यवस्थित राहतात. आता एका गुलाबाच्या झाडाला एवढ्या कळ्या आल्यात आणि एवढे फुलं आलेत ना, पण त्याला आता शेणखत कमी पडले कारण 1-1.5 महिना होत आला आम्ही खत घातलेलं. तर आपल्यासारखंच झाडांचं पण आपल्याला जर खायला असलं ना, तर आपल्याला म्हणजे अंगामध्ये एनर्जी राहते. तसंच आहे झाडांचं पण, त्यांना म्हणजे पाणी खत व्यवस्थित नसलं ना, तर ते फुलं पण व्यवस्थित देत नाही किंवा ते झाड पण व्यवस्थित राहत नाही. तर हे पहा, ह्या गुलाबाच्या झाडाला एकाच झाडाला एवढ्या कळ्या आल्यात बरं का. हे पहा ह्या बादलीत हे, तर ही कलरची बादली नाही, याच्यामध्ये जास्त माती मावती, त्याच्यामुळे आम्ही हे झाडं लावलेली तर मस्त पोषण मिळतं त्यांना. पण आता 1-1.5 महिना झाला होता आम्ही खत घातलेलं, तर त्यांना पोषण कमी पडलंय. हे पहा ह्या झाडाच्या कळ्या आहेत बरं का, ह्या इथं कळ्या, इथं कळ्या, त्यानंतर हे पहा इथं कळ्या आणि हे फुलं उमलायला लागलेले. पण त्याला पोषण कमी पडल्यामुळं ह्या कळ्या अशा फुलांना झाल्यात. हे पहा ह्या अशाच एवढेच राहतात. तर आता ह्या झाडाला खत घालावं लागन, तेव्हा ते कळ्या कुठं व्यवस्थित उमलल्या जातील. फांदीला याचं मी तरी काल इथं 1 फुल तोडलंय आणि इथं हे 5 फुलं आहेत एकाच फांदीला. हे पहा, आणि तुम्हाला आता कळ्या दाखवते. हे पहा एकाच फांदीला किती कळ्या आहेत, एकच फांदी बरं काही. हे पहा एकच फांदी ही इथं फुटलेली आहे आणि याला इतक्या साऱ्या कळ्या आहेत. तर एवढ्या कळ्या आणि एवढे फुलं येण्यासाठी झाडांना शेणखत आणि DAP खताचे 7-8-10 दाणे जास्त द्यायचे नाही बरं का. 7-8-10 दाणेच लागतात, तेव्हा जास्त फुलं येतात झाडांना. आणि हे बटन गुलाबाला तुम्ही बघू शकता, याचे मी आता हे पहा इथले फुलं तोडलेले आहेत बरं का. पण हे पहा किती फुलं, एवढे फुलं येतात. हे डेकोरेशनसाठी ना आणि आपल्या म्हणजे रोजच्या देवपूजेसाठी पण एवढे भारी फुलं आहेत ना ताईंनो. बटन गुलाबाचे अशा कलरच्या बादलीमध्ये तुम्ही लावा आणि त्याला शेणखत घाला आणि DAP खताचे 7-8-10 दाणे, तर एवढे फुलं येतात ना. हे पहा इथं पण एवढ्या कळ्या येतात. असं फुल उमललं पाहिजे. तर त्या झाडाला खत कमी पडले मला वाटतं, त्यामुळं ते उमलाना झाले, तर त्याला खत घालावं लागन. हे पण असं वेलवेट सारखं एकदम डार्क फुल आहे. तर असे झाडांचं त्यांना खत पाणी घातलं, खायला दिलं त्यांना, तरच ते फुलं देतात.
आणि इथूनच त्या गुलाबाच्या फुलांचे गुच्छ दिसते, तुम्ही बघू शकता. असे मस्त फुलं येतात बरं का. आणि आता पावसाळा लागल्यापासून आपल्या चुलीवर तर स्वयंपाक बंदच झालाय. चुलीवर स्वयंपाक करायला खूप आवडतं मला तर, आणि एकदम छान वाटतं. पण आता पावसाळ्यामुळे थोडंसं बंद केलेलं आहे. आणि इकडं आपले झाडं, तर त्या पिशव्यामध्ये पण कॉईन प्लांट, रोजमेरी असे झाडं लावून ठेवलेले आहेत. बऱ्याचशा ताईंना लागतात ना, त्यामुळं आता रोपलेच चांगले. आता मला वाटतं 10-12 दिवस झाले मी पाठवलेच नाही झाडं, कारण रोपलेच नव्हते व्यवस्थित. त्यामुळं आता रोपलेत ना, देईन पाठवून मी. हे पा, रोजमेरीच्या कटिंग लावल्या होत्या ना, छान फुटल्यात. हे पा, अशा कटिंग लावत असते मी. तर हे पा, असे झाडं लावून ठेवलेत. आणि हे कॉईन प्लांट आहे ना, ह्या टपामध्ये मी चांगले आता 20-25 दिवस झाले लावलेलं. थोडंसं लावलं होतं मी, तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं. थोडंसं लावलं होतं, पण तो सगळा टप आता भरून गेलाय बरं का. हे पा, गच्च टप भरून गेलाय. तर असं थोडंसं जरी लावलं ना टपामध्ये, तर ते एकदम छान होतं. हा टप असा फुटला होता. हे पा, इकडून फुटला होता. त्याच्यात मी असं कापड लावलंय आणि माती भरली आणि ते कॉईन प्लांट लावले, पण ते छान झालं बरं का. तर हे पा, घर झाडायला लावलंय मी, आणि घर झाडता झाडता टेरेसवरती आलाय. काय काम आहे तुझं सांग, बोल ना. वैताग द्यायला आला? लय आवडतं मला वैताग द्यायला तुला. हे पोरग आहे ना, लय वैताग देतं मला खरंच बरं का. लय परेशान करतं, गाल तरी वडन. बोल ना. घर झाडून घे गपचिप. खडूस मी बरं, खडूस तर खडूस. चल, कपडे वाळाय घालायचे मला. चल, कपडे वाळू घालला. चल. आता हे सोफेचे कवर धुतलेले 15-20 दिवस झालेत बरं का, पण ते तसेच ठेवले होते. मी काय ते कवर लावलेच नाही, आणि कोणी लावले पण नाही त्या सोफ्याला कवर. कारण तो सोफ्याचा कवर बसवायचं म्हणलं ना, मनगट हातपार दुखून जातात. कारण तो व्यवस्थित लावा लागतो ना, ते सोफ्याच्या मध्ये असं खोचून खोचून व्यवस्थित लावा लागतो. तर आज म्हटलं बरेच दिवस झाले आता सोफ्याचं कवरच नाही बसवलं, सोफा खराब होऊन जायचा. तर झटकून घेते म्हणलं, व्यवस्थित एकदा ओल्या कपड्यांनी पुसून घेते आणि कवर लावून देते सोफ्याला. तर सोफा झटकून घेतला मी. सोफ्यावर थोडीफार धूळ कचरा निघला होता, ते सगळं झाडून बाहेर आणले मी आता. आणि पावसाचा सबका सुबका मध्ये चालूच आहे ना, तर थोडा पाऊस आला की ते झाडांच्या वर्षीचे पिकलेले पानं असतात ना, ते खाली पडत आहेत लगेच. तर म्हणलं पुन्हा एकदा झाडून घ्यावं. आता सकाळी तर घेतलं होतं, पण आता पानं पडले होते जास्त ना, तर थोडंसं झाडून घेते म्हणलं. कारण पोरच्या समोर जास्त नव्हता कचरा झालेला, जास्त नव्हते पानं, पण पलीकडं झाडांच्या जास्त पानं पडले होते. तर इथं किचनच्या समोर जास्त काही झाडांच्या कुंड्या ठेवल्याच नाही आम्ही. मोठाले झाडं आहेत ना, त्यामुळं म्हणलं झाडांचा वसा पडतो, आणि तिथं छोटाले झाडं येतच नाही. इंडोर झाडं येतात पण अडचण नको म्हणलं, आणि व्यवस्थित झाडता पण येतं असं पालापाचोळा पडल्यावर. त्यामुळे सगळे झाडं आम्ही वरती नेलेत. एवढेच झाड आहेत खाली, तरी पण छान वाटतंय. आता इथं कॉईन प्लांट ठेवला होता जास्वंदीच्या झाडाजवळ ना एक गमला, तर त्याच्यातला कॉईन प्लांट सगळा जळून गेलाय. कारण त्याला ना पाणीच घातलं नाही 2 दिवस कोणी. तर कॉईन प्लांटला खूप पाणी लागतं, थोडं जरी कमी पडलं आणि त्याला पाणी सगळं ते असं मुंडकं टाकीत खाली पटकन. तर बाहेरचं सगळं झाडून झालं. त्यानंतर मी लागले सोफ्याचा कवर बसवायला. तर खूप वेळ लागतो याला कवर बसवायला, पण कवर एवढा व्यवस्थित शिवून घेतलेला आहे ना तो. त्या भैयांनी खूप छान शिवून दिलेला आहे, त्याला फिनिशिंग खूप आहे. म्हणजे सोफ्याला जर कवर बसवला ना, तर वाटतच नाही की सोफ्याला कवर बसवलेला आहे. एकदम सोफाचे असं वाटतं. आणि सोफ्याच्याच कलरचा आम्ही कवर पण बनवून घेतलेला आहे ना, त्यामुळे तो मॅच झाला आणि छान वाटतो एकदम. आणि हे बघा, आता सोफ्याला मी कवर बसवायला लागले ना, त्या कवरला एकही सुरकुटी मला अजिबात नाही आवडत. त्यामुळे मला सोफ्याचा कवर बसवायला ना खूप वेळ लागतो, आणि कोणी कवर बसवला ना मला तो पण नाही आवडत. तर सोफ्याचा कवर बसवून झाला, अजून मला पडदे पण बसवायचेत मध्ये. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.